नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 20 प्रश्न जे जीकेचे पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहेत तुम्हाला। तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगड मध्ये उगम पावणारी इंद्रावती नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातून वाहते। छत्तीसगड मध्ये उगम पावणारी इंद्रावती नदी महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामधून वाहते। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे सर्वात उंच शिखर आहे साल्हेर। साल्हेर हे 2 नंबरचे शिखर आहे आणि 1 नंबरचे शिखर आहे कळसुबाई। तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे करूनच ठेवा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आणि लहान शिखर। तर चढत्या क्रमाने तुम्हाला चढता उतरता क्रम विचारला जात असतो। तर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, कृष्णा नदीच्या खोऱ्यात संपूर्ण कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश होत असतो। कृष्णा नदीच्या खोऱ्यात संपूर्ण कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? तर कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतात? तर केळीचे सर्वाधिक उत्पादन जळगाव या जिल्ह्यामध्ये घेत असतात। केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतात? तर जळगाव या जिल्ह्यामध्ये घेत असतात। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो? तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा 2 ऑक्टोबर रोजी असतो। आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो? तर 2 ऑक्टोबर रोजी असतो। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड बेट हे आहे। कोणते आहे? तर ग्रीनलँड बेट आहे। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा प्राणी विद्यार्थी मित्रांनो, अंटार्क्टिक ब्लू व्हेल हा जगातील सर्वात मोठा प्राणी आहे। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर जगातील सर्वात उंच पर्वत विद्यार्थी मित्रांनो माउंट एव्हरेस्ट हा आहे। तर जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? तर माउंट एव्हरेस्ट हे आहे। लक्षात ठेवा, माउंट एव्हरेस्ट आहे जगातील सर्वात उंच पर्वत। पुढील प्रश्न आहे, सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? तर सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मौसिनराम हे आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे, सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर मौसिनराम हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे। पुढील प्रश्न पाहूयात, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस हे आहेत। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर जेफ बेझोस हे आहेत। पुढील प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला विद्यार्थी मित्रांनो? कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जर प्रश्नांची उत्तरे देता येत असतील तर कमेंट करून सुद्धा सांगू शकता। तर हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर दयाराम साहनी यांनी लावला। वारंवार विचारले जाणार IMP क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते? तर शीख धर्माचे शेवटचे गुरु गोविंद सिंग हे होते। लक्षात ठेवा, गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे शेवटचे गुरु होते। पुढील प्रश्न आहे, भारताची प्रथम महिला शासक कोण होती? तर भारताची प्रथम महिला शासक कोण होती विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात ठेवा, भारताची प्रथम महिला शासक होती रजिया सुलतान ही होती। भारताची प्रथम महिला शासक कोण होती? तर रजिया सुलतान ही होती। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता? तर भारतातील सर्वात पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा होता। तर भारतातील सर्वात पहिला चित्रपट विचारला जातो परीक्षेमध्ये, तर राजा हरिश्चंद्र हा भारतातील सर्वात पहिला चित्रपट आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता? तर भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट आहे झाशीची राणी। झाशीची राणी हा भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट आहे। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे? तर जगातील सर्वात श्रीमंत देश कतार हा आहे। लक्षात ठेवा, कतार हा जगातील सर्वात श्रीमंत देश मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूयात आपण, जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे? तर जगातील सर्वात गरीब देश आहे विद्यार्थी मित्रांनो कांगो। कांगो हा जगातील सर्वात गरीब देश आहे। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा धबधबा आहे एंजल फॉल्स हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे विद्यार्थी मित्रांनो। लक्षात ठेवा, एंजल फॉल्स। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे? तर जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे आहे जपान मधील बुलेट ट्रेन
जपानमधील बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जपानमधील बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे आहे। पुढील प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै रोजी साजरा केला जातो। कधी साजरा केला जातो? 11 जुलैला साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 20 प्रश्न जीकेचे जे की पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहेत, अतिशय वारंवार विचारले जाणारे ते घेतलेले आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।